नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराजा दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती। गुरुराया तुझा ईसा नाही सखा, कृपा करून निरंका हाती धरी। तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तोची कृपा सिंधू पांडुरंगा। मायबापांनो, कोणत्याही कार्यक्रमाच्या आरंभी आपण प्रथम श्री गणेशाला वंदन करीतो। शेतामध्ये शेतकरी जरी झाला, सुरुवातीला गण्या 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 हो या पद्धतीनं सुरुवात करीतो। तत्पूर्वी त्या एकदंताला, लंबोदराला, त्या गणपती बाप्पाला मी नमन करून आपल्या भारूड रूपी सेवेला सुरुवात करूया। गणराया ओवाळून आरती, गणराया ओवाळून आरती, गणराया ओवाळून आरती, गणराया गणराया ओवाळून आरती, 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 गणराया ओवाळून आरती। गणपती आले नाचत, पायी घागऱ्या वाजवित, गणपती आले नाचत, पायी घागऱ्या वाजवित, गणराया ओवाळून आरती, गणराया ओवाळून आरती, गणराया ओवाळून आरती, गणराया ओवाळून आरती, गणराया ओवाळून आरती। गणपती आले ना, गणपती आले नाचत, हाती घेवणी मोदक, गणपती आले नाचत, हाती घेऊन मोदक, गणपती आले नाचत, हाती घेवणी मोदक, गणपती आले नाचत, हाती घेऊन मोदक, गणराया ओवाळून आरती, 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 गणराया ओवाळून आरती। शेणा मने शोधून पाहे, शेणा मने शोधून पाहे, शेणा म्हणे शोधून पाहे, विठ्ठल गणपती तुझा नव्हे, शेणा म्हणे शोधून पाहे, विठ्ठल गणपती तुझा नव्हे, गणराया ओवाळून आरती, 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 गणराया ओवाळून आरती। आ गणपती आले नाचत, पायी घागऱ्या वाजवित, गणपती आले नाचत, पायी घागऱ्या वाजत, गणपती आले नाचत, पायी घागऱ्या वाजवित, गणपती आले नाचत, पायी घागऱ्या वाजत, गणराया ओवाळून आरती, 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 गणराया ओवाळून आरती। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा. ओ दादा टाळी वाजवा. ओ मामा टाळी वाजवा. विठ्ठल 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 समोर बसा म्हणा जरा. इकडे 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 बसा म्हणा यांच्यापाशी, म्हणजे लक्ष देऊन मागं म्हणता येतं. पकवाजाचा आवाज थोडा जास्त होतो. पकवाजाचा आवाज थोडा जास्त होतो, थोडा कमी करा. हॅलो. 3 ला उतरणी आहे. लक्ष देऊन पाठीमाग म्हणा. टाळ जरा असं उचलून वाजवा. सगळेजण मेळ घालून पाठीमाग म्हणा. गोदावरी तीरावर असणारं क्षेत्र पैठण. गोदावरी तीरावर असणारं क्षेत्र पैठण. आणि या पैठण गावचे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांत होते, संत होते आणि श्रीमंत होते. त्यांचीही सांप्रदायिक सोंगी प्रमाणबद्ध भारुडाची सेवा. या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्व संत मायबापांचं दर्शन झालं. होती संताची या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून या जाय. संताची संगत झाली. आल्या आल्या मस्त पैकी फराळाची पंगत झाली. बर का बाबा, खाली का पंगत? फराळ केला का? आता दणकावून बोलायचं महाग. बॅटरी चार्जिंग झाली ना आता. हा, सावध झालो ना आलो हरीच्या जागरणा. आज आपल्याला जागरण करायचंय बर का मावशी. नातांची भारुडाची सेवा करायची आहे. पण मावशी या सेवेसाठी मी काही एकटे आले नाही बया. आम्ही पण 2 जण आलोत. कारभाऱ्याला घेऊन आले. हो, जोडीन आलोत. हाक मारू का मी? आहो कारभारी, या जरा. झपा 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 झपा. उचलत्या पावलाने या जरा. खाली दोरी पा. या लवकर. तांदळे कारभार. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. करा पंढरीची वारी. तेने चुकेल तुमची 184ची फेरी. ऑर्केस्ट्रा नाही, सांप्रदायिक कार्यक्रम आहे. एकच माईक बरा. कुरवल्याला काय मधी मधी पडलं या. आपणच आपल्या संप्रदायाचे नियम मोडत आहात, लक्ष ठेवा. आलं का लक्षात? एकच माईक. आलं का लक्षामध्ये? बर का. रामकृष्ण हरी. पेटी मास्तर बरे का जोडा? एक नंबर जोडा. कुणी काढला का माई? 1 नंबर. 1 नंबर कुणी काढला? इकडे काढला का? बघा, आमच्या मामाने 1 नंबर काढला. आता मावशी 2 नंबर कुणी काढूच नका. 1 नंबर तर 1 नंबर. मला बघून घेऊ द्या. अगं बाई असू द्या हो. भाडा भोबडा वारकरी आहे, भाविक भक्त आहे, भजनकरी आहे, पंढरीचा वारकरी आहे बर का माऊली. पण असला जरी नवरा असला तरी मला बया नांदायचंच नको. का नको नांदायचं? ओ आजी सांगते. सांगण्यासाठी मी बाई सोलापुराहून आले. सांगूनच टाकते. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको
नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई हा नवरा नको बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई हो म्हणते हो म्हणते हो म्हणते का नको म्हणते तुला काय कमी पडलं जरा रेंज मध्ये या इकडं असं माईक मध्ये यांनी प्रश्न केला का नको म्हणते काय कमी पडलं मला सांगा आतापर्यंत काय काढून दिलं माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या कारभारी लग्नाला किती वर्ष झाली लग्नाला 50 वर्ष झाले 50 वर्ष किती वर्ष 50 वर्ष 50 वर्ष बाबा तुम्ही आलतो का लग्नाला आ खोट बोलू नका विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे बाबा तुम्ही खोट बोलायला लागला म्हणून ही लोक म्हणू लागली गळ्यात माळण पोटात काळ खरं बोलायला शिका जरा खरं बोलायला शिका काय बाबा तुम्ही लग्नाला आला असाल यांच्या पहिल्या लग्नाला हा आहे का नाही पहिल्या लग्नाला किती वर्ष झालं विचारायची गरज नाही यांचं फाउंडेशन सांगतं या फाउंडेशन आमच्या लग्नाला झाली 5 वर्ष बर का दादा आमच्या दोघांच्या लग्नाला किती वर्ष झाली 5 मावशी मागल्या लग्नाला 5 वर्ष झाली आला का ध्यानामध्ये हा तेव्हापासून पाहते बाई पडकच घर आव मोडकस घर तुटकस छपर देवाला देव घर नाही ग अहो काय सांगायचं आजी चष्माले आजी तुला सांगते बया आमच्या दोघांचं लग्न झालं लक्ष्मीच्या पावलानं यांच्या घरामध्ये आले त्यावेळेसच पाहिलं बाई घर पडकस भूकंपाच्या अगोदर ढासळलं घर कधी बांधायचं घर घर पठ्ठ्यानं बंगला बांधला एवढं मोठं पठ्ठ्यानं लक्ष द्या कुठे आहे बंगला अरे हा पठ्ठ्यानं एवढा मोठा बंगला बांधला हे बंगला हा या बंगला आपला मग आपल्या दोघाचा काय का? गोळ्या संपल्या काय मूड द्या तुझ्या आपल्या बाबाजीचा मठ आहे मठ हे कुठं आलं ग बाया धट काय मावशी फक्त माझ्या ज्ञानोबरायानं म्हणावं फक्त माझ्या ज्ञानेश्वर माऊलीन म्हणावं हे विश्वची माझे घर आलं का ध्यानात हे कुठलं आलं बाया पुज गावनं आड म्हणता बुडकण आणि थिर म्हणता मांजर वळणा नुसता बघून घे हवा गोरा गुमटान कपाळी करंटा पाठीवर समला आणि मिठासाठी बोंबला हसते तर कसं बघा की गालात त्या गालात वायव झाला काय मूड द्याला हसायला म्हणून तर बाया मी कुठं नेत नसते चष्माल्या मावशीने बी माझ्याकडे टक लावली बाया खाली बघ बाया दिष्ट लागेल नवऱ्याला म्हणून म्हणते नवरा नको ग बाई मला दादला नको नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला एवढं सांगायचं आहे ओ ताई बर का माय बापांनो मला एवढं सांगायचं आहे घर पडका असू द्या घर मोडक छप्पर असू द्या पण त्या घरामध्ये असावं देवघर दारामध्ये असावी तुळस पांडुरंगाचं नाव घ्यायला नका करू आळस माझ्या तुकोबराईनी प्रमाण केलं माझ्या तुकोबराईनी प्रमाण केलं दारे असावे तुळशी वृंदावन दारे असावे तुळशी वृंदावन नाहीतर ते जाणावे स्मशान ज्यांच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नसेल बाबा मसन वाटा आहे मसन वाटा
आला का ध्यानात? हा, आणि त्या मसन वाट्यातलं ही मड कसं सजलंय बया. मला वाटतं आईनं गम पावडर केली त्याच्यावर, आजच केली काय की बया. हित टिक्का आणि मध्ये लावला बुक्का. दात झाकून घ्या. कसा हसते तर बघा की, गालातल्या गाल्यात खुदू 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 कसा हुंबाडा आलाय बघा की. खाली बघा, माझ्याकडे टक लावली मुडद्यानं. आव घराचं जाऊ द्या, फाटकेच लुगडे, तुटकीच चोळी आणि शिवायला सुईद्वारा नाही ग. अहो काय सांगायचं, आमच्या दोघांचं लग्न झालं बरं का आजी. आमच्या दोघांचं लग्न झालं कधी, लग्नामध्ये फक्त एक साडी घेतलेली. लग्नामध्ये फक्त एक साडी घेतलेली. काय सांगायचं मावशी, दररोज तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी. ह्याच्या वैतागणं मी 5 वर्षात आंघोळच केली नाही. नुसतं मेकअप करते. अहो काय सांगायचं बाबा, आज मी इथं आले, ही साडी मला कोणी दिली? खरंच सांगते तुम्हाला, अहो त्या समोरच्या मावशीनं साडी दिली. त्या समोरच्या काही मावशीनं साडी दिली म्हणून मी 4 माणसात उभा राहिले, नाही तर घरी तर मी गाऊनवरच असते. साडी घेतली का? साडी कुठे आहे? हे जिबीला हाड घ्या बसून. खोटं बोलायचं असलं की जिबीला हाड असावं लागतं. खरं बोलायला शिका जरा. हसायला काय वायू झाला काय? दात झाकून घ्या की. बसा उग. अहो काय सांगायचं, परवाच्या दिवशी एवढा मोठा सण गेला पंचमीचा. अहो मी हळदी कुंकाला गेले, सुवासिनबाई हळदी कुंकाला गेले, हळदी कुंकाचा कार्यक्रम आटोपला. मला सगळ्यांनी आग्रह केला, बाईसाहेब नाव तर घ्या, ताईसाहेब नाव तर घ्या, बाईसाहेब नाव तर घ्या, ताईसाहेब नाव तर घ्या. पण नाव काय घेऊ वाटलं नाही. पण आता काय करते मावशी, या सगळ्या महिला मंडळीचा मान राखते. ह्या दादल्याचं नाव घेते, या नवऱ्याला घटस्फोट देते. मला काय नांदायचं बर का बाबा? माझ्या वाटणीचं तुम्ही जावा नांदायला. बाबाने विटक लावली बाई माझ्याकडेच. ओ कारभारी, नाव घ्या. मी घेऊ? अगो बाई, आहो जाऊ बोलायला लागलं की. काय महिला मंडळ, भ्यायचं काम नाही. जिथं दिलं तिथं मरायचं आणि आई बापाचं नाव कमवायचं आणि सासू सासऱ्याच्या कुळाचा उद्धार करायचा. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. बर का माय, भ्यायचं काम नाही. 50% आरक्षण आहे आपल्याला. तुमच्या हातात राहिलाय वाटीन वस्तारा. तिकडं बायपासला जाऊन बसा, धंदा होईल चांगला. कसा हसते तर बघा, खुद 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 खुद. घेऊ का नाव? घेते. लेडीज फर्स्ट. काय मावशी, भ्यायचं नाही. आपण बहीण कुणाची आता? लाडकी बहीण. तुला काही शेवटचा हप्ता आला नाही काय? अगं बोल की जरा माझ्याशी. लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची म्हण की. मग फराळ केली नाही काय? मग तुझी काही बॅटरी उतरली? लाडकी बहीण आपण मुख्यमंत्र्याची. आला का ध्यानात? घेऊ का नाव? घेते. लेडीज फर्स्ट. रुंजून जाते, खिडकी वाट पाहते. खिडकीला 3 तारा, आडकी त्याला घुंगर 12. सुपारी कापते करा, पान खाते 13, काढते पदर घालते वारा. नवरा लय गुणाचा, भाकर खातो की उन्हाचा. खाऊन पिऊन असा बिरूड लागलाय. तिकडून आला व्यापारी, त्याला देते सुपारी दिली वाण्याला. हंडा आणते पाण्याला, पाणी आणते गंगाचं, वाडा बांधते भिंगाचं. वाड्यात वाड 7 वाड, 7 वाड्याला 7 दरवाज.
सात दरवाजाला सात कुलप, सात कुलपाची घेते किल्ली, उघडते देव खोली, देवखोलीत खाट, खाटावर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात दूध, दुधात पल्ली माशी. माझा हा नवरा राहिला उपाशी, त्या पंढरी रायाच्या नावानं धरते आषाढी शुद्ध एकादशी. सासू बसली आईस पैस, सासू बसली आईस पैस, सासू बसली आईस पैस. चष्मावाली हा. ते हा. अजून एकदा. हा, सासू बसली आईस पैस. आईस पैस. हा. हा, राधा गवळ्याची म्हैस, म्हैस. राधा गवळ्याची म्हैस. खरं का नाही का? राधा गवळ्याची म्हैस. पकवाजुने महाराज मशीन दिसते का? तुम्ही तर लई टक लावली माझ्याकडे. होय बाबा, मशीन दिसते का ताई? अहो मी कशी दिसती? मारुती कार. मी कशी दिसती? मारुती कार. आणि ही कसं 3 चाकी टमटम पदरात पडलं. टमटम आहे टमटम. आता मी घेऊ का नाव? म्हैस म्हणताव का? ओ दादा बघा, मला म्हैस म्हणले. आता मी नाव घेते. आषाढी वारीला, आषाढी वारीला पंढरपुरात पडला मुसळधार पाऊस, पंढरीला भरला पाण्याने वेढा, मी म्हैस हा गवळ्याचा रेडा. घ्या अजून एक नाव घ्या. चांदीचा पखवाज सोन्याचा गठ्ठा, चांदीचा पखवाज सोन्याचा गठ्ठा. सोन्याचा गट्टिया. बोला. नाव घेतो राधाचं नाशिकचा पठ्ठ्या. मावशी नाशिकचा पट्ट्या बघून घ्या गे. वारा आला तर पळून जायचा बाया पट्ट्या. काय ग आजी, शेंदूर लावायचा राहिला माळावरला मसुबा, मन नाशिकचा पट्ट्या. अगं बाया बाया बाया, म्हातारपणी ढोबळा मणी मन नाशिकचा पट्ट्या. आता ह्या पट्ट्याला कुठं मिरवायचंय काय की बाया? आता मी नाव घेते, लक्ष असू द्या. मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला पाऊस, पंढरपूरला आला सडाका, आणि माझ्या नवऱ्याला उठला मर्याईचा धडाका. बसा खाली. म्हणू मला नवरा नको. कोणता नवरा नको? संसार दुःख मुळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ, लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया येर झार. हरिविन बर का ताई, एका हरिविन आपलं कोणी नाही. म्हणून तुम्हाला सांगेल, माऊलीने सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही येते. म्हणून तुम्हाला सांगे, मला हा प्रपंच रूपी नवरा नको. नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, मला नवरा नको बाई मला, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई. जोंधळ्याची भाकरी, आंबाड्याची भाजी, वरती तेलाची धार नाही, आव मोडका पलंग तुटकी नव्वार, नरम बिछाना नाही, सुरतीचे मोती गुळधाव सोन, राज्यात लेन नाही. कोणतं लेन राज्यात नाही हो? महाराष्ट्र राज्य म्हणजे साधू संतांची भूमी गणलेला असा हा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबरायासारखे, तुकोबारायासारखे, रामदास स्वामी सारखे, गोरोबा काका सारखे, सावता माळ्यासारखे मोठमोठे संत होऊन गेले.
माझ्या माता पित्यांनो संत कोठे गेले, आपण कोठे चाललो याची जरा थोडी जाण ठेवा. संत म्हणत होते साधू संती येती घरा, तोची दिवाळी दसरा. आम्ही म्हणतो साधू संती येती घरा, वारकरी आला मागचं पुढचं दार बंद करा. आम्ही असं म्हणतो. अरे संत म्हणत होते हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आम्ही म्हणतो हे चिदान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, शेजाऱ्याला रोग व्हावा आणि ह्या मामाचा बंगला मला यावा. आम्ही असं म्हणतो. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते. संतांनी मार्ग दाखवला. माझ्या भाविकांनो, माझ्या माऊल्यांनो, या काठीच्या वाटेने जाऊ नका. अरे या सरळ धोपट मार्गे तुम्ही पंढरीला या. या पंढरपुरामध्ये आहे तरी कोण, उघडाला पंढरपुरा, हे तो परत परत सोयरा, पाहुनिया पुंडलिका, भुलला तयाच्या कौतुका. माय पित्याच्या सेवेला, माय पित्याच्या सेवेला संतुष्ट झाला भगवान. विटेवर्ण देव खाली आला, वैकुंठावर्ण देव खाली आला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. मी तुम्हाला एवढं सांगेल ओ मावशी, आषाढी वारी म्हटलं पंढरपूर, माऊलीचा समाधी सोहळा म्हटलं की अलंकापूर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. बर का माय, वारी चुकवायची नाय. आषाढी वारी आणि कार्तिकी सोहळा चुकवायचाच नाही. स्वतः विठोबानं सांगितलं, ए नामदेवा इकडे ये, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग. स्वतः विठोबानं सांगितलं बर का वारकरी. हा, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता आन तुझी, आवो होईन भिकारी पंढरीचा वारकरी. बाकी नाही कमवायला काय आलं, नाही काय कमवता आलं, गळ्यात माळ घाला आणि त्या पंढरपूरचा वारकरी तरी व्हा. बाकीचं जाऊ द्या तिकडं. हा, म्हणून तुम्हाला एक सांगेल, अर्ध्या आयुष्यात नवरा केला, कुठे गेला ग? उठा 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 उठा, इकडे या. खायला काळण भुईला भार, खायला काळण भुईला भार. इकडे या पुढे जरा. अर्ध्या आयुष्यात नवरा केला, लक्ष द्या इकडं. सुरतीचे मोती, गुळधाव सोनं. कोणतं सोनं? हे सोनं. आलं का ध्यानात? ओ दादा, हे लायसन खरं? माझा तुम्हाला सगळ्याला प्रश्न आहे. ओ ताई, हे लायसन खरं का हे खरं? गळ्यातली माळ. आमच्या ताईने उत्तर दिले, एकदा टाळी वाजवा हो. हे लायसन खरं, बाकीचं काही कामाचं. हा, अरे असं लायसन घाला ओ मावशी, असं लायसन घाला, नंतर गाड्या चालवा. आरटीओ कधी पकडे सांगता येणार नाही. अरे अधिकारी व्हा, अधिकारी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. घाला गळ्यामध्ये माळ, मागचा जाईल तुमच्या काळ. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा. बाकीचं काही तुम्हाला जास्त सांगणार नाही. गळ्यात माळ घाला आणि एकादशी व्रत करा. आलं का ध्यानात? हे मावशी, बाकीचं अलंकार काय कामाचं नाही. हे सगळं पुण्यातून आणलंय, तुळशी बागेतून. हे सगळं डुप्लिकेट आहे. आलं का ध्यानात? तुका म्हणे धन, आणि धनासाठी घेती प्राण. याच्यासाठी भांडण आहे ती, पण याच्यासाठी कुणाची भांडण? आलं का ध्यानामध्ये? म्हणून एक सांगेल, एक सांगेल तुम्हाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आपला देह पवित्र करा. जाऊ नका, महिला मंडळ कुणीही जाऊ नका. ओ आजी, बसा बसा. आज झोपायचं नाही, किमान 12 वाजेपर्यंत झोपायचं नाही. पंढरपुरामध्ये आलात
घरदार सोडून आपण इथं आलो, जे आलो तेच काम करा, बाकीचं काही करू नका. बसा हा? बसा. म्हणून एक सांगेल तुम्हाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आपला देह पवित्र करा. आला का ध्यानात? कारभारी इकडे या जरा. टेन्शन घेऊ नका, नाराज होऊ नका. जाता जाता एक तुमचं सुंदर नाव घेते आणि तुम्हाला राजीनामा. टेन्शन नको. हा एका जनार्दनी समरस झाले, आव एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही ग. कोणता रस नाही हो? या कलियुगामध्ये पाहिजे तो रस मिळेल, पाहिजे तो ज्यूस मिळेल. पण मावशी, तो रस आणि तो ज्यूस नव्हे, मग कोणता रस? लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने. हा चाललेला रस कोणता आहे? ब्रह्मरस आहे. झोपलेल्याला मिळणार. आपण इथं आलात ना, घ्या की मग. झोपी जाऊ नका, वेळ वाया घालू नका. आलं का ध्यानात? ह्याला म्हणायचं ब्रह्मरस. मिळतो कुठं? इथं ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालयात. तुका झाला शे कळसन, भजन करा सावकाश. आला का ध्यानात? का घ्या उरकत. भजन पाहिजे पण प्रेमानं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी. टेन्शन घ्यायचं काही काम नाही. कारभारी घेऊ का नाव? हा घेते घेऊ का? हो चांगलं घेते. माय लक्ष द्या इकडं. समोर होती देवळीत होती मिरची. हा माझा परश्या, मी त्याची आरची. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबारायांनी लिहिला गाथा. एकनाथ महाराजांच्या चरणावर ठेवते माथा. चपळात चपळ जात हरणाची, चपळात चपळ जात हरणाची, आणि सेवा करते मी साधू संतांच्या चरणाची. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे हो, पाटील हायत झोपेत. पाटील हायत झोपेत, बाई आलिया गावात. 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 पाटील आहेत झोपेत, बाई आलिया गावात. कोण बाई आली? कुठून आली? सांगेन मी आपल्याला. बाई आले पैठणवरनं. पैठणवर आले, तुमच्या मठामध्ये आले, पंढरीमध्ये पोहोचले. पाहिलं बया, 70% लोक झोपी गेले. यो माय 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 माय, खायला काळण बहिला भार. 70% लोक झोपी गेले आणि 30% जागे आहेत. बर का महाराज? पण झोपलेल्या लोकांना जाग करण्याकरिता आले. उठाची माय बाप, तुम्हा कशी लागली झोप? अरे अर्ध आयुष्य झोपेत गेलं. बर का मावशी? रात्रीच अर्ध आयुष्य झोपेत गेलं आणि अर्ध आयुष्य धावपळ 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 धावपळ. पण काय घावलं? काय घावलं नाही. बाबा तुम्हाला काय घावलं का? नाही घावलं. नाही घावलं.
नुसतंच पांढरं झालं काय म्हणावं. पाठीमागचे बाबा तुम्हाला तुम्ही तर डाय लावून बेजार झाला. काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं तांबडं बघा किती हो दादा कसा खैर बांड झालाय. गावलं पाहिजे हो, गावलं पाहिजे. याचसाठी केला होता अट्ठास. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल तर परमार्थ धन आणि जोडी देवाचे चरण. भगवंताचं चरण घावलं पाहिजे. बाकी तर धन काय कामाचं नाही. देह काळाच, धन कुबेराच, येथे मनुष्याचे काय आहे. बर का आजी, आपलं काही नाही. अव एकलं यायचं, एकलं जायचं, इथं कोणाला नाही राहायचं. भाड्याचं घर खाली कर. एक दिवशी आपल्याला हे घर खाली करायचं. बर का आजोबा, तुम्हाला मेसेज आला का नाही अजून? म्हणून तुम्हाला सांगेल, मेसेज नाही काही मिस कॉल वगैरे. तुम्हाला आजोबा मी सांगेल, तुमचा नंबर जवळ आलाय. कधी जायचं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बोला माझ्याशी. मामा भांबावलीने बघू लागला बया. ओ आजोबा इकडे बघा, कधी जायचं? मोगम बोलू नका, जरा हिशोबानं बोला. तुम्हाला हिशोब येतो का नाही? तुम्हाला काही नुसतं यायचं माहित आहे का? होय व मावशी, यायचं सगळ्याला माहित होतं. आम्ही येताना बोट मोजली. कितवा महिना ग? 7वा, 8वा, 9वा. आता बाई वरलं 9च राहिलं. आता शिजर होत का नॉर्मल होत? मला तर लय ग ताये टेन्शन. यायचं माहित होत, यायचं माहित होत. आम्ही जायचं विसरलो. आम्ही जायचं विसरलो म्हणून तेवढा पागड पसारा गोळा केला. पण हे सगळं दिसतंय ते इतर राहतंय, आणि जे काही दिसत नाही ना ते आपल्या बरोबर येतंय. म्हणून नेहमी डोळ्यानं चांगलं बघा, कानानं चांगलं ऐका, तोंडानं देवाचं नाव घ्या. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची ब्रह्म नको देवा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आलं का ध्यानामध्ये? पण बऱ्याच ठिकाणी म्हणतात महाराज कार्यक्रमाला जातो, कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी आम्हाला चहा प्यायला घेऊन जातात लोक. घरी गेल्यावर दिमाकानं सांगतात महाराज पट्ट्यानं बंगला बांधला. कुठे गेला ग तो पट्ट्या? ठेव काही बुजगावनं, मिरच्यातलं बुजगावनं. अरे तुझा आजा मेला, तुझा पंजा मेला, तुझा बाप कुठे गेला? मसना. त्याचा बाप मसना गेला आणि तुझ्या बापाचं काही लोणचं घालायचं होय रे बाबा? तुझा पण तिथंच गेला. ठेव का मावशी, आपण एखाद्याला घालवायला जातो कुठं? मसनवाट्यात. त्याला घालवायला जातो म्हणजे आपली आपण जागा बघून येतो. आपल्याला पण तिथं जायचंय. आला का ध्यानात? तू म्हणशी बायका पोर हे तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावर ए बाबा तू 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 मेल्यावर तुझं घर गावाच्या बाहेर आमदार फंडातून आलेलं 3 पत्र आणि तिथं नेऊन अगं मनकी काढी लावायची, नाही तर पेटवायचं मन. एक दहन किंवा एक दफन, एक तर पुरायचं नाही तर एक तर जाळायचं. खरंय का बुवा? मग आपलं काय माग शिल्लक राहायचं?
माझ्या तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एवढं राहण्यासाठी इथं इथं यावं लागतं. हा, ह्याला म्हणायचं परमार्थ धन. आलं का ध्यानामध्ये? म्हणून तुम्हाला सांगते, बाई आली गावात पाटील आहेत झोपेत. बाई गावात आली, पाटलाला तेवढं जाग करा. कोणता पाटील? तुमच्या गावचा. तुमच्या गावच्या पाटलाशी माझं देणं घेणं नाही. पाटील आहे तो असा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून हा 3.5 फुटाचा देह दिला. याच्यावर एक कारभार करतो. त्याचं नाव आहे मनाजी पाटील देह गावचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करेल नेमाचा, पाडेल फाशी. मनाच्या मागे जाऊ नका. नारदाची नारदी झाली. अरे इंद्राला भग, चंद्राला कलंक. आपली काय अवस्था? अरे अवस्था व्हायच्या अगोदर करा व्यवस्था. आपली आपण करा सोडवण. बरोबर आहे का? आपली सोडवण आपणच करा. म्हणून तुम्हाला सांगते, परमार्थ धन लुटा. लुटा लुटा पंढरपूर, धरा रखुमाईचा वर. आला का ध्यानामध्ये बाबा तुमच्या? बाकीचं धन काय कामाचं नाही. अहो हे धन जाणार आहे, हा देह पण जाणार आहे. हा आहे की नाही? अहो बघा ना, लहानपण किती गोंडस असतं. तेव्हा ती बंड्या बसलेला किती छान दिसतो बया. लहानपणात जे असतं ते म्हातारपणामध्ये नसतं. तेव्हा इकडं आजोबा बघितलं का? हनवटी बघा की हनवटी आजोबाची कशी झाली खोबऱ्याची वाटी. नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली. आवगे करती हाड 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 हाड. म्हातारपण कुत्तरपण सारखं असतं. अहो लय कशाला सांगू. नातवंड पळून जाते ती, पोरं ऐकू येत नाही असं दाखवून निघून जाते ती. मागच म्हातार हाका मारत. म्हातार तरसलं ताकाला, लाडू सर्व लोकाला. वर्ष श्राद्धाला लाडूचं जेवण, म्हाताऱ्याला ताकाचं आंबट पाणी मिळालं नाही, आणि लाडू वर्ष श्राद्ध आहे ओ चला जेवायला, त्याला म्हणायचं एकटाच खा. आलं का ध्यानात? बरोबर आहे का बाबा? म्हणून तुम्हाला सांगेन, जोपर्यंत आहेत जास्त लागत नाही त्यांना, सकाळी एक भाकरी, संध्याकाळी एक भाकरी आणि 2 कप चहा. आला का ध्यानामध्ये? जास्त काही त्यांना लागत नसतं. म्हातारपणाला आहार कमी झालेला असतो. म्हणून आपण आपल्या आपल्या लोकांची काळजी घ्या. म्हातारपण म्हणजे कुत्तरपण आहे. लई कशाला सांगू. अवय आजोबाची आजी म्हणती, म्हातारी म्हणती, काय म्हणती? चांगली चांगली गेली ग, चांगली चांगली गेली ग, ह्याच कसं दप्तर गहवना. म्हणते का नाही बाबा? हाय का आपलं कोण? आपलं कोणी नाही. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तुम्हाला सुख पाहिजे ना, इथं यावं लागतं. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, सर्व सुखाचे आगरण तो हा उभा विठेवर. म्हणून तुमच्या मी पाया पडते. कोण पाया पडतात? पैठण गावचे एकनाथ महाराज पाया पडतात. पाया पडते पडते बाई आली, पाया पडते पडते बाई आली, पडते बाई आली, पाया पडते पडते बाई आली, पाया 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 पडते 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 पडते बाई आली. हो. लहानपण किती गोंड सांगायचा विषय राहिला. लहानपण किती छान असतं बघा ना. बघा ते समोर बसलेल्या बंड्या, त्याच्या मागे बसलेली दीदी बघितली का? माय किती छान दिसते. कुणाचं का बाळ असं ना, त्या बाळाला पाहिल्यावर तर बाळ इकडे ये आणि एक पप्पी दे म्हणतो, हाय का नाही?
तसे हा आजोबाला कोण म्हणेल का इकडे या आणि पप्पी द्या, तिकडं पडकात जाऊन पडा, पण इकडे येऊ नका. म्हणून तुम्हाला सांगते, अवस्था व्हायच्या अगोदर आपली आपली व्यवस्था करा. केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. कर्म चांगलं करा, कर्तव्य चांगलं करा, जबाबदाऱ्या चांगल्या आपल्यावर आलेल्या ते तेवढ्या तेवढ्या पार पाडा. नाहीतर केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. तुम्ही जसं कराल तसं भराल. म्हणून चांगलं करा बाबांनो, तुमचं चांगलं होईल. आता पंढरीची वाट धरली बाबा, वाट सोडू नका, नाहीतर लागल तुमची वाट. आलं का ध्यानात? म्हणून माझ्या बाईची ऐका, जाग्यासून निजू नका, काळ करीतसे खेपा. काळाची खेप येणार आहे. काळ टपून बसलाय, टपून. कधी घालेल, घेऊन जाईल, थांग टक्का लागणार नाही. म्हणून जास्त काही सांगत नाही. तुम्ही म्हणाल सगळं सांगितलं. झाडू आणि टोपली कशासाठी? वय आजी, झाडून काढायला आले का? बाबा, झाडून काढायला आले? ओ दादा, इकडे बघा, झाडून काढायला आले का? हे तुमचा मट झाडून काढायला आले का? तुम्ही तर बऱ्याच जणांची वाट लावली. गप्प बसा. झाडून काढते, झाडून. कोणतं गाव? हे पंढरपूर नाही बाया. गाव झाडते, पण कोणतं? 3.5 फुटाचं. हे 3.5 फुटाचं गाव झाडते. विकारावर वार करण्यासाठी विकाररूपी झाडू आणला. काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार, आशा, मनशा, तृष्णा आणि वासना या विकारावर वार करण्यासाठी विकाररूपी झाडू आणला. आलं का ध्यानात? झाडू टाकून देते. आता ही टोपली आणली कशासाठी? ज्यांच्या जवळ असणाऱ्या तंबाखूच्या पुड्या, बिडीच्या काड्या, गोव्या गुटक्याच्या पुड्या, माव्याच्या पुड्या. काय रे शूटिंग वाल्या, तुझ्याकडे आहे का विमल? विमल विमल कमल आली का? कमल आली का नाही अजून? कसा सोंड्या राहिलाय? आली ना? आनंद आहे, आनंद. असेल तर विमल टाकून दे. विमल नाही ना? काही येऊ चापचायला. घावल्यावर सोडायची नाही बुवा. झेंडा खाली दांडा वरी. ए दादा, नाही ना पुडी? वा, इकडे कोणाकडे तंबाखूची पुडी? चला, आपलं घर रिकामं करा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. असेल कुणाकडे गुटक्याची पुडी, तंबाखूची पुडी, बिडीची काडी आहे का तुमच्याकडे? इकडे कोणाकडे? चष्माले बाबा, बघा, चांगल्या कामासाठी वेळ लावू नका. इकडे बाबा, आजोबा तुमच्याकडे तंबाखू, मावा, गोवा नाही वय? होय, कोण खातं का नाही बाबा? नाही खात, कोणी खात नाही. सगळ्याचं पाप तुझ्या बोकांडी बसन. कारभारी तुमच्याकडे नाही. ठेव का? यात बा काय कोणाचे गेले, ज्याचे त्याचे अनहित केले. तुम्हाला जर तुमचं हित कळत नसल, फुकट मारा आणि परत फिरा. कावळा, घुबड, खेकडा, कुत्र, मांजर मारा, मजाची होईल सज्या. भोगापेक्षा त्याग बरा. भोगामध्ये रोग आहे आणि त्यागामध्ये आनंद आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल ना, व्यसन कुठलं करू नका. महिला मंडळ, तुमच्याकडे आहे का तंबाखूची पुडी? आजी, तू ग बाया, तुला नाही बोलत. काय महिला मंडळ बाबा तंबाखू खातात बर का महाराज. काय महिला मंडळ पण तंबाखू खातात. आम्हाला अनुभव येतो. एसटी मध्ये माझ्याजवळ एक मावशी बसल्या मला म्हणते, महाराज हाय का चुना? म्हणलं ई पुन्हा. काय महिला मंडळ तंबाखू खातात, काय गुटखा खातात, काय मिसरी लावतात.
चपाती लाटायला चालू झाली. चपाती लाटायला चालू झाली, मधी मिसरीची आठवण आली. काली कमळातून पुढी लावली मिसरी. मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई. मिसरी लावली तिथंच पिठाला बोट पुसलं. चपाती लाटायला चालू. खा बुवा टेस्ट चपाती. काय बुवा खा, मिसरी मिक्स आहे खा बाबा. काय महिला मंडळ, तुम्ही पण मिसरी लावू नका. त्याच्यापेक्षा माझ्या ज्ञानोबरायाचा हरिपाठ पाठ करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आजी मेल्यावर ओक म्हणते ती, मेल्यावर आणा 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 मड्याच्या तोंडात घालायला तुळशीचं पान. असलं म्हातारं लय मधी मधी करत, असलं डंगर डंगर ही असलं म्हणतं. कसं आणा मड्याच्या तोंडात घालायला तुळशीचं पान. मेलेल्या मड्याच्या तोंडात तुळशीचं पान घालावं का कोंबडीची पकाड घालावी? जिवंत आहे तोपर्यंत एकादशी कळाली नाही, महादेवाचा सोमवार कळाला नाही, हाडकाशिवाय खाल्लं नाही, नरकाशिवाय पिला नाही. मेल्यावर तुळशीचं पान कशाला? होय बाबा, मी तर बाई म्हणे एखाद्या बोकडाची नळी घाला, का कारखान्याची मळी घाला. कारखान्याची मळी त्याच्या तोंडात घाला. कशाला तुळशीचं पान घालता? बर का बाबा, मध्ये मध्ये लय करीत जाऊ नका. घालणाऱ्याच्या बोकांडी पाप येईल त्याच. तुळशीचं पान घालायच्या मध्ये पडत जाऊ नका. आलं का बुवा ध्यानात? म्हणून जास्त काही सांगत नाही. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करा चंद्र भागे स्नान, घ्या पुंडलिकाचे दर्शन, पहा विटेवरी समचरण. आचरण असेल, चरण दिसेल. कुणाचं? पंढरी रायाचं. आचरण असेल, चरण दिसेल. कुणाचं? भोळ्या महादेवाचं. आचरण पाहिजे, आचरण. वारकरी म्हणावं कुणाला? वारकरी म्हणावं कुणाला? जन विकारावर वार केला त्याला म्हणायचं वारकरी. पण आता वारकरी महाराज लय उताला. पोतराज कमी, महाराज जास्त झालं. महाराज म्हणलं की पार भट्टीचे कपडे, स्टारचे कपडे, पार नाकाच्या दांडीपासून शिंडीपर्यंत गंध, मधी 4-5 टिकलं. जेवढं टिकलं जास्त तेवढ्या बुवाच्या भानगडी जास्त. असे कसे जाणावे जग भोंदू, कर्म करोणी म्हणती साधू. अगं ही संधी साधवायचं ग. कसं बाहेरचं खाऊन बोकाच्या बोक झाल्यात. खायला नुसतं हरिपाठाला चला वाक्य पुढे येतो मागणं. हरिपाठ म्हणलं की मागण, जेवायला म्हणलं की पुढं. ही काय ही बुवा तर लई पळतो बाया. म्हणून तुम्हाला एक सांगेल, काय काय वारकरी तंबाखू खातात, काय काय वारकरी गुटखा खातात, काय काय वारकरी दारू पितात. आम्ही ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये जेजुरीच्या मुक्कामी पाहिलं बर का माय, वारकरी दारू पण पितात. ते वारकरी नाही नाही नाही, भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना. जन्मभर भजन केलं पण शेवटचं बक्षीस काय दादा? नरकाची जागा. भजन करायचं पण कसं? कोरं करायचं, कोरं. आपण व्यवहारामध्ये म्हणतो बर का महाराज, दूध कसं लिटर आहे? 60 रुपये, 70 घे, पण कोरं. भेसळ चालत, दुधामध्ये पाणी चालत नाही. आजी, भक्तीमध्ये भेसळ चालेल का? म्हणून तुम्हाला सांगेल, आचरण पाहिजे, आचरण. नाहीतर भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना. जन्मभर भजन केलं पण बक्षीस काय? नरकाची जागा. अरे भजन करायचं कोर. आमच्या जनाबाईनं केलं. गंगाखेडच्या हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला.
धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या. भक्तीचा दोर बांधायचा आहे, पहिलं हृदय कोरं झालं पाहिजे, कोरं. एवढ्यासाठी एकनाथ महाराज तुमच्या पाया पडतात. पाया पडते पडते बाई आली, पाया पडते पडते बाई आली. पडते बाई आले, पाय पडते पडते बाई आले, पाया पडते बाई आली, पाया पडते बाई आली. पाया पडते बाई हा पडते बाई आले, पाया पडते पडते बाई आली, पाया पडते पडते बाई आली. पाया पडते पडते बाई आले, पाया पडते पडते बाई आले. हो विठ्ठल 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 विठ्ठल. जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा. जा रे नंदाच्या पोरा, जा रे नंदाच्या पोरा. खाली बसा, खाली कुणी जाऊ नका. तू माझ्या घराला. पत्राला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. जाऊन सांगेन नंद मामुजीला, जाऊन सांगेन नंद मामुजीला, जाऊन सांगेन नंद मामुजीला, जाऊन सांगेन नंद मामुजीला. मोडीला तुमची गोड गोडना, पदराला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. मी कृष्ण काळा तू राधा गोरी, कृष्ण काळा तू राधा गोरी, मी कृष्ण काळा तू राधा गोरी, कृष्ण काळा तू राधा गोरी. तुझी माझी नाही जोड जोडना, पदराला धरू नको सोड, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको
आवाज कमी करा बाहेर. ठोकळा वाढू नको तुला सकाळी तरी मोकळा नाही सध्या नुसता कॅमेरा लावला का तोड किया लगीन झालं का तुझं नसलं झालं तर कर माझ्या बरोबर आहे तर ठोकळा देते मोदीची नोट लपवून होती साऊंड सिस्टम का दे मोदीची नोट दे का मोदीची नोट मोदीची नोट दिली तर तुझे कल्याण होईल पिकरवाल्या मामानं तर काय वाढलं नाही बाया कुठं ठोकळावाला चापचून 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 सगळ्या दुनिया किती ओळखी कॅमेरावाला तर नुसता हसतो खुद 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 चिक्कू मारवाडी दिसतो तोंडाचा कुठला येड्या तोंडाचा कुठला लगीन झालं का तुझं पिकरवाल्या कॅमेरावाल्या लगीन झालं का नसेल झालं तर कर माझ्या बरोबर एकावर एक डबल फ्री ठोकळा वाढतो ठोकळा ठोकळा वाटतो ठोकळा तुला सकाळी करते मोकळा कॅमेरा लावला नुसता माझ्यावर एक काही डोळ्या झापतो दोन डोळ्या झापून लाव कॅमेरा येड्या तोंडाचा कुठल्या कारभारी वाढकी सगळी माझी भावकी दिसती
माझ्यावाणी सगळी बिकार, सगळ्यांनी 10-10च्या नोटा करून ठेवले त्या माझ्यासाठी. अय्य म्हण आमच्या गावाली काय ग तुझ्या गावाला येऊन आत बाहेर पोकळ वासानं वारं जातं तुझ्या नाशिक मध्ये बस 10-10च्या नोटा घेऊन आले ते 10-10च्या नोटा नुसत्या, मोदीच्या नोटा नाही त्या वय तुमच्याकडे. 10-10च्या नोटा वाढ घे बुवा वाडकी हाड 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 हाड. ए आजी कुत्री येईल काय इथं? त्याला घालते काठी. हाड गे माय बाबाने माझ्या 50 रुपये वालं 5चं 25 हो दे, माझ्या बाबाजीचा येल मांडवाला जाऊ दे. मांडव पीटी मास्तरच्या बोकांडी पडू दे. हे अडघे माय एका सध्या द्वाडानं वाल नाही बाया मला 100ची नोट. सगळ्यांनी 10-10च्या नोटा दिले त्या. कुणाकडे सध्या मोदीची नोट नाही वय ग. पिकरवाल्या काय बघतो रे पकवाजवाल्या. माझ्या बाळाला पपी देतो, माझ्या बाळाला पपी देतो. अय्य वाढ ग वाढ माझी जनाबाई वाढ, वाढ ग वाढ माझी मुक्ताबाई वाढ, वाढ ग वाढ माझी सखुबाई वाढ, वाढ ग वाढ माझी यशवदाबाई वाढ. तुला लेक होईन, तुला बेटा होईन. ए पकवाजवाल्या तुला बेटीच होईन. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. दादा मुलगी झाली म्हणून भ्यायचं काम नाही, बाल हत्या करायची नाही. स्त्री भ्रूण हत्या पहिली बंद केली पाहिजे आणि ती आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. वाडगे माई वाड. अय्या एंड्री 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 एंड्री. या तुला देते, सुया देते, दोर्रा देते, कंगवा देते, काळीपो देते, डिस्कोचमणी देते, खेकडा देते, चाची गाळान देते. हे आजीबाई अगं मोहर ये तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा घे. बया तुला बुरगुंडा होईन ग, बया तुला बुरगुंडा होईन ग, बया तुला बुरगुंडा होईन ग. बया तुला बुरगुंडा होईल ग, बया तुला टाळ वाजवा, टाळ वाजवा. बया तुला बुरगुंडा होईल ग, बया तुला बुरगुंडा होईन ग, बाई तुला बुरगुंडा होईन ग. बुरगुंडा होईल ग, बया तुला बुरगुंडा होईल ग. ए बैतुला 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 बुरगुंडा होईन ग, बया तुला बुरगुंडा होईन ग. दादा तुला बुरगुंडा होईन ग, बया तुला बुरगुंडा होईल ग, बया तुला बुरगुंडा होईल ग, बया तुला बुरगुंडा होईल ग. वाडगे माय. हे वरली आईच्या अक्का काय बघते मका 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 मका. कोरबार बाकर घेऊन ये, सुया देते, दोर्रा देते, कंगवा देते, काळीप देते, डिस्कोचमणी देते, खेकडा देते, चियाची गाळान देते, गजग देते, दाबून देते, दाबून देते, दाबून देते, दाबून देते. अडगे गपकी दोडके गपकी. हा नाही 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 ना गपकी गकी गकी गकी. पितू ते पितून मध्ये चिमटे घेतो सोड की गपते की. पितू ते पितोय, पितू ते पितून मध्ये चिमटे घेतोय सोड की. नाही 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 ना. अमिताभ बच्चन आहे ग माझा अमिताभ बच्चन. अगं माझा दादा कोंडके ग दादा कोंडके. हा अगं माझा नरेंद्र मोदी आहे ग नरेंद्र मोदी. नाही 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 खाली बघ की बुवा. नाही 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 खाली बघ, खाली बघ माझ्या लेकराकडे बघू नको. नाही 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 झोपी जा झोपी जा.
लेकरू माझं दचकलं की इकडं बघ तू दोडका. नाही नाही नाही, माझ्या बाळाचा मामा आहे ग मामा. नाही 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 नाही, झोपी जागो माय सोन्या माझा वाडगे. काय बघतो बुवा. अनादिशित नवलाई झाले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले. प्रेमाचे कुंकू भाडी लाविले, हाती सतो बोराटी धरली सिये. मायबापांनो, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. सत्व गुणरूपी काठी हातामध्ये घेतलेली आहे. ज्ञानाचा कुरकुला काखेमध्ये बांधलेला आहे. भक्तीचं गाठोड डोईवर घेतलेलं आहे. मावशी दान मागते, भक्तीचं कुंकू लावते सौभाग्याचं. बर का ताई, रुपया एवढं कुंकू लावले, रुपया एवढं कुंकू. कुंकू रुपया एवढं लावलंय, पाहिलं का माझ्या कपाळी. पण हल्लीच्या महिला मंडळीमध्ये कुंकू काही दिसत नाही बर का माय. पण लक्षात ठेवा, त्या रावणाच्या बंदीखान्यात अशोकवनामध्ये सीता माऊली कुंकू लावायच्या, भांगामध्ये शेंदूर फासायच्या. बजरंग बली आले, त्या बजरंगानं प्रश्न केला, माऊली या कुंकाचं महत्व काय, माऊली या शेंदुराचं महत्व काय. त्यावेळेला सीतामाता सांगतात, ए बजरंगा, जेवढं कुंकू जास्त, जेवढा शेंदूर जास्त, तेवढा आपल्या पती परमेश्वराचं आयुष्य जास्त. महिला मंडळ टिकली टाकून द्या, सौभाग्याचं कुंकूच लावा. आलं का ध्यानात. कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहेव. आयव जर म्हणून घ्यायचं असेल, कुंकूच लावलं पाहिजे. पण हल्ली यांच्या कपाळाला कुंकू राहिलेलं टिकली 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 तर टिकली नाही तर हुकली. अगं जुनं ते सोनं कुंकुवाच लेन, कुंकुवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. काली टिकली लावली बाथरूमला. काय महिला मंडळ, कोण लावतं टिकली? तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. म्हणून तुम्हाला एक सांगेल, ओ ताई, कुंकूच लावलं पाहिजे. पण हल्ली यांच्या कपाळाला कुंकू राहिलेलं नाही. आणि या पुरुषांच्या तोंडावर मिशी राहिलेली. बघा माझ्या मामानं कसं चकाचक केलं. या कसा झालाय बुवा गुळगुळीत, बघितलं का. बापाचा काही 12वा झाला काय दोडक्या. य य य य य य य य य. आम्ही अभिमानानं म्हणतो, मेरा भारत महान, मेरा भारत महान. गावल तिथलं गबाळ हान. कित्येक गरिबांचे चालले अण्णा वाचून प्राण, याची नाही आम्हाला जाण. म्हणून तर भारत ठेवलाय. कोण म्हणलं ग महान? येड्या तोंडाचं कुठलं. अरे महान म्हणू नको, गहाण म्हण गहाण. भारत देशावर कर्ज केलं, कर्ज. मावशी कुणी कर्ज केलं? आपण सगळ्यांनी केलं. महिला मंडळ तुम्ही पण जबाबदार आहे. महिला मंडळींनी केली फॅशन, महिला मंडळींनी केली फॅशन, आणि माझ्या तरुण मानवानी केलं व्यसन. भारतावर कर्ज होणार. या महिला मंडळींनी फॅशन केली. कोणती फॅशन बुवा सांगूनच टाकते. ब्लाउज मॅचिंग, बांगडी मॅचिंग, टिकली मॅचिंग, पिना मॅचिंग, नवरा मॅचिंग. बाई नवऱ्याला म्हणते, तू हो संग्राम, मी होते देवयानी. अजून एक फॅशन केली. कोणती? टेलरनं शिवली चोळी, टेलरनं शिवली चोळी, पाठीवर लावली जाळी, पाठीवर लावली जाळी. टीव्ही मध्ये पाहायचं, शिंप्यानं ब्लाऊज शिवायचा, शिंप्यानं ब्लाऊज शिवायचा. पाठीमागचा भाग असा कापायचा, मध्ये अशा 2 खिडक्या, आणि त्याला असं गोंड. काय बघतो खाली बघ की बाबा. इथं 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 साईड पिन, इथं साईड पिन, इथं बॉक्स पिन, माग लटकन, निघाली पटकन.
झगा 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 सगळ्या मांडवात म्हणती मलाच बघा. काय महिला मंडळ, नुसतं तुम्ही शरीराचं प्रदर्शन मांडलं म्हणून तर बलात्कार होऊ लागले. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा. महिला मंडळ एक सांगेल, साईड पिन सोडून द्या, टिकली टाकून द्या, डोक्यावर पदर घ्या. पती सेवेत सादर जी करते भुकल्या भाकल्याची कदर, जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. महिला मंडळ डोक्यावर पदर घ्यायचा. हा तो पदर कुठं पडला, खाली घेतला बसायला. आता अशी करते, नवाळ नवतीचं पाहुणा आलं सवतीचं. घे ग माय पदर. काय महिला मंडळ, डोक्यावर पदर घ्यायचा असला तर पदर काढीत जावा. तुम्हाला काय पदर घ्यायला काय अलर्जी ती होई ग? अगं ही भूमी कुणाची? आजी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मुख्य मंदोदरी पतिव्रता, महान पतिव्रता होऊन गेल्या. जनाबाई, सखुबाई, शांडिल्या माता, तुळशीवृंदा, अनुसया माता, सती सावित्री. वेश्या होती वेश्या. कोण? कान्होपात्रा. पंढरपुरात पहिलं दर्शन कुणाचं आहे? त्या मंगळवेड्याच्या कान्होपात्रेचं आहे. वेश्या होती वेश्या. मावशी आपला का नाही उद्धार होणार? वेश्येचा उद्धार झालेला आहे, हा आपला पण होणार. पण जरा पतिव्रता धर्माचं पालन करा. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी. म्हणून एक सांगेल महिला मंडळ, तुम्ही फॅशन सोडा. माझ्या बांधवांनो, तुम्ही व्यसन सोडा. हे सांगण्यासाठी वैदिन आली. भृगुंडा झाला वसुदेवाला, श्रीकृष्ण नाम शोभे त्याला. माता पिता कारणे मारिले कंसाला, तैसाच भृगुंडा होईन तुला. भृगुंडा होईन बाया, भृगुंडा होईन, भृगुंडा होईन बाया, भृगुंडा होईन. तुला बी होईन आणि मला बी होईन. वाडगे माय. पाठीमागच्या मंडळी, ते पलीकडच्या मंडळी, काही वाढलं नाही बरं का तुम्ही. नाही वाढायला, नाही वाढायला. नसलं वाढायला तर चला माझ्या बरोबर मागायला. मागायला चला, मागायला. माझी भावकी दिसती, माझ्यावाणी सगळी बिकार. आमच्या गावाली, आमच्या गावाली, आमच्या गावाली. तुझ्या गावाला येऊन काय करू? आत बाहेर पोकळ वासाला वारं जातं तुझ्या नाशिक मध्ये. बसा बसा. य य य य य य य य गपकी दोडके गपकी. नाही 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 नाही. गप गप गप. आडगे माय. बुरगुंडा झाला पंडुराजाला, अर्जुन नाम शोभे त्याला. द्रौपदी कारणे मारिले दुर्योधनाला, तैसाच बुरगुंडा होईन तुला. बुरगुंडा होईन बाया, बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बाया, बुरगुंडा होईन. तुला बी होईल आणि मला बी होईन. त्यो आजोबा म्हणतो तुला बी होईल आणि मला बी होईन. आता तुला काय व्हायचं राहिलं र? आता तुला उचलायचं जवळ आलं की, लक्ष द्यायचं, तुला बाबा उचलायचं जवळ आलं की आता तुला काय व्हायचं रे? बाबा म्हणतो तुला बी होईल मला बी होईन. येड्या तोंडाचं. बुरगुंडा झाला विठ्ठल पंताला, बुरगुंडा झाला विठ्ठल पंताला. ज्ञानदेव नाम शोभे त्याला, भक्तासाठी त्रिभुवनी ज्ञानदीप झाला. ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला. काय सांगावं मावशी, अवघ्या 16 वर्षामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी, माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. एवढेच नव्हे, छत्रपती शिवरायांनी अवघ्या 16 वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं. पण दादा, आज आमची तरुण पोरं काय म्हणतात? 16 वर्ष धोक्याचं ग, 16 वर्ष धोक्याचं. मला वाटतं ह्या बुवानं सायराट बघितला काय की बाया.
सैराट बैला बुवा झाला गैराट. आणि त्यो 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 बी बाबाजी म्हणतोय झिंग झिंग झिंगाट. हाय बुवा बिगडला काय म्हणावं. 16 वरी धोक्याचं नाही, 16 वरीस मोक्याचं मोक्याचं. हा अरे या 16 वर्षामध्ये काय केलं पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरचं पारायण करायचं आहे. हा पंढरीची वारी करायची आहे. आई बापाची सेवा करायची आहे. 4 धामाला जायची गरज. हा माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कुठल्या तीर्थाला जाऊ नका, कुठलं व्रत करू, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. अनेक न करी तीर्थ व्रत. आलं का ध्यानामध्ये. हा चालतं बोलतं आई वडील सोडून कुठं जायची गरज. वाराणसी नको, गंगासागर नको, बद्रीनाथ नको, जगन्नाथपुरी नको. पहिली आई बापाची सेवा. बर का माय. ओ दादा बायकोचा हात असावा संसारासाठी आणि आई बापाचा हात असावा आशीर्वादासाठी. ज्या वेळेला जन्म घेतला, ज्या वेळेला पहिला श्वास घेतला, त्यावेळेला तुझ्या जवळ कोण होतं. तुझी आई आणि तुझे बाबा. या जगाशी संबंध नाही. जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. म्हणून एक सांगेल तुम्हाला, आई बापाची सेवा करा. पण आज आमची तरुण पोरं काय करतात. बाबा काय खातात. गु ट खा. ट काढून टाका, बाकीचं राहिलेलं शी. 2-2 पुढे गोव्याच्या तोंडात टाकल्या. अर्धा तास झाला. कोंबडीला पावसाळ्यात जुलाब व्हावा. कोंबडी पिळ. निफाड तालुका बाहेर पडला बाई. निफाड. गुटखा खातात. एवढ्यात तर दारू पितात. दारू घरात आली, लक्ष्मी निघून दारूची नशा जीवनाची. दारू तरंगला, संसार भंगला. दारू पिऊ नका, गुटखा खाऊ. पेटी मास्तर, या गुटक्यानं काय होतं माहितीये का तुम्हाला. नपुसकपणा येतो, नपुसकपणा. महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रमाला जातो. आम्हाला लोक म्हणतात, महाराज 10 वर्ष झालं लग्न होऊन पाळणा हालना. मी आम्हाला गुटखा खातो का. तो म्हणला हो. मी म्हणलं तुझा सगळा सापळा हालायला लागला, पाळणा कधी हालायचा. या गुटक्यानं नपुसकपणा आला. गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू. हा मांसाहार कुणी करावा. मावशी, जे जिभेनं पाणी पितात त्यांनी मांसाहार करावा. आपण ओठांनी पाणी पितो. मनुष्य म्हणून जन्माला आलो. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाव या वचन, जेणे तू जोडशी नारायण. सुंदर असा देह दिला. ओ ताई, आपल्याला देवानं खायला काय काय दिलं. खारीक, खोबरं, बदाम, काजू, दूध, तूप, फ्रूट. फळावर पुरणपोळी दिली. पुरणपोळी. पंचपक्वान दिले. जसा आहार तसा विहार. जशी दृष्टी तशी सृष्टी. आई आहे माझी, बहीण आहे माझी, इकडं जन्म दिलेली माऊली माझी. पराविया नारी रखुमाई समान, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तैसाच बुरगुंडा होईना तुला. बुरगुडा होण बाया, बुरगुडा होईना, होईना तुला बी होईना ना मला बी होईना. ए बुरगुडा होण बाया, बुरगुडा होईना, बुरगुडा होईना. अरे दादा 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 दादा, तुझ्या बुरगुंड्याचा लई थाट थाप टाकायची. तुझ्या बुरगुंड्याला लिहायला जीनची पॅन्ट, जीनची पॅन्ट. माझ्या बरोबर जीनची पॅन्ट, त्याच्यावर कॉटनचा शर्ट, त्या शर्टामध्ये पैशाचं पाकिट. मग तुझा पोरगा जातो हाटेला कणीट, तिथं घेतो मग चहाचा घोट. मग जातो समोरच्या पानपट्टीत,
तिथं वडीतो मग सिगरेट पान खाऊन करीतो लाले लाल वट्ट ए बाबाजी तुझा पोरगा लय हाल